नमस्कार, माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण शिल्लक राहिलेल्या चपात्यांपासून छानसे असे खाणे तयार करूया. मला हे खाणे संध्याकाळी चहा कॉफी सोबत द्यायचे आहे. यामुळे थोडेसे चटपटीत तयार करणार आहे. मी सकाळी नाश्त्यासाठी चपात्या तयार केल्या होत्या. त्यापैकी 8 चपात्या शिल्लक आहेत. या सगळ्या चपात्यांचे मी कात्रीच्या सहाय्याने याप्रमाणे तुकडे केले आहेत. 2 ते 3 मोठे कांदे उभे चिरून घेतले आहेत. थोडीशी कडीलिंबाची पाने आणि 5 ते 6 लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत. गॅसवर जाडबुडाची कढई ठेवली आहे. यामध्ये थोडेसे तेल आणि 1 लहान चमचा जिरे घातले आहे. आता यामध्ये कडीलिंबाची पाने, लसूण आणि कांदा घालूया. हा कांदा गुलाबी रंगावर चांगला परतूया. आता हा कांदा मी चांगला परतून घेतला आहे. आता यामध्ये 2 ते 4 चमचे सोया सॉस घातला आहे. अर्धी वाटी रेड चिली सॉस घातला आहे. 4 चमचे ग्रीन चिली सॉस घातला आहे. यामधील सॉसचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करायचे आहे. मी पुन्हा 2 मोठे चमचे रेड चिली सॉस घातला आहे. आता आपण हे चपात्यांचे तुकडे घालूया. चांगले सरमिसळ करूया. चपातीला चव आहे, यामुळे मी यामध्ये पुन्हा मीठ घातलेले नाही. आता यामध्ये टोमॅटो सॉस घालूया. साधारण 1 वाटीभर टोमॅटो सॉस घातला आहे. पुन्हा चांगले सरमिसळ करूया. 5 ते 8 मिनिटे हा पदार्थ गरम करूया. हा पदार्थ थोडासा मंचुरीसारखा सुद्धा लागणार आहे. या पदार्थाला आपण काय नाव देऊया हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक शेव घालून हा पदार्थ सर्व करा. याबरोबरच गरमागरम चहा कॉफी द्यायला विसरू नका. तुम्हाला हा चटपटीत पदार्थ कसा वाटला याचा अभिप्राय नक्की कळवा. असेच सोपे पदार्थ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. माझे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.